घरातून निघालो टू व्हीलरवर आणि कुठे पोहोचलो जिथे पोहोचायचे तिथे, आणि तिथे जर ही गाडी दिसली तर सगळ्यात जास्त भीती वाटते बाबा मला. म्हणून व्यवस्थित जागा बघून पार्किंग, हे बघा गाडी झेपत नसताना सुद्धा उचलून इकडून तिकडे असे करत करत त्या मिळालेल्या छोट्या जागेत व्यवस्थित गाडी पार्क केली की जेणेकरून या गाडीचा आपल्याशी संबंध यायला नको. त्या मागे टेम्पो होता ना त्या. आणि इथून निघालो मस्त बाप्पाच्या दर्शनाला. आपली सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे? कनेक्शन. जे कनेक्ट करतो ना आपण कोणत्याही एनर्जीशी, कोणत्याही व्यक्तीशी, छान असतं ना ते. म्हणजे इमोशनली हलक्या फुलक्या आपल्या पद्धतीनं आपण बांधलं जातो त्या व्यक्तीशी किंवा त्या एनर्जीशी. चांगलं वाटतं मला ते. म्हणजे किती छोटी गोष्ट आहे. वर्षाचा पहिला दिवस ॲक्च्युली असतं काय, फक्त कॅलेंडर बदलतं. बाकी दिवसांसारखे दिवस, आपल्यासारखे आपण, तीच कामं, तेच रुटीन. काही रेझोल्युशन्स वगैरे घेतले आपण तर ती नवीन गोष्ट. पण आपल्याला त्यातही खूप छान स्पेशल करायचं असतं. कोणाला आपल्या आवडीच्या व्यक्तींना भेटायचं असतं, कोणाला देवदर्शन घ्यायचं असतं, कोणाचं काय ठरलेलं असतं, कोणाचं काय. आम्ही यावेळेला ठरवलं आपणही जाऊया दर्शनाला. एवढी गर्दी, आणि मला माहिती आहे बाहेरून पण खूप लोक आले होते तिथे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मस्त गणपती बाप्पाचं इतकं छान सुंदर दर्शन झालं. खूपच जास्त गर्दी असल्यानं आत जाणं टाळलं, पण लांबून का होईना बाप्पाला बघून खूप छान वाटलं. इथून उठून मग आता थकलेल्या मनाला काहीतरी तर द्यायला पाहिजे ना. आणि काही न खाता पिता घरी गेलो तर पाप लागेल आम्हाला. म्हणून लिंबू सरबत आणि कोकम सरबत आवडीनुसार पोटात ढकललं आणि पुढे लागलो. जाता जाता सदाशिव पेठेमध्ये स्वामींचं हे छोटंसं मंदिर आहे. खूप जुनं आहे. दुपारची वेळ असल्यानं मंदिर बंद होतं. पण बाप्पा मंदिर बंद असलं तरी सुद्धा दर्शन द्यायला आपल्याला कधी नाही म्हणत नाही. लांबूनच दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आता इथून पुढे निघून नवीन दुसऱ्या बाप्पाकडे. इथे पोहोचून सेफ लँडिंग म्हणजे सेफ पार्किंग करून निघालो तर हे बघा, हे बारक्याचं लक्ष कुठे हलतं याच्यावरून. पण दुपारची वेळ असल्यानं मॅक्झिमम गोष्टी बंद होत्या. आणि इथे जी त्या स्टॉलच्या बाहेर हॉस्पिटॅलिटी बघितली आम्ही. त्या खाऊच्या स्टॉलच्या बाहेरच ते दादा लोक सगळा मेनू सगळ्यांना समजावून सांगत होते आणि यायची रिक्वेस्ट करत होते. त्यांना नाही नाही म्हणत आम्ही पोहोचलो फायनली सारसबाग. पेशवेकालीन असलेलं हे मंदिर आणि मंदिरातला उजवा सोंडेचा गणपती तळ्यातला गणपती म्हणून फेमस आहे. पण हे काय, तळ्यात ना पाणी आहे ना मासे. असो, इथे खूप जास्त गर्दी नव्हती. सुटसुटीत आणि छान मस्त लाईनमध्ये थांबून छान दर्शन झालं. लहानपणापासून या मंदिरात कित्येकदा जाणं झालं, पण आज बाप्पाचं रूप एकदम गोंडस, अगदी लहान मुलासारखं दिसत होतं. रिवाजानुसार प्रदक्षिणा वगैरे, छोटासा प्रसाद आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि तिथेच एका कोपऱ्यात बसून राहिलो. त्या गोंधळातली शांतता आणि शांततेतलं सुकून आकंठ आतमध्ये भरून घेतला आणि खूप साऱ्या पॉझिटिव्हिटीनं नवीन वर्षाची सुरुवात झाली. होपफुली येणारं वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप सारं प्रेम, आनंद, सक्सेस हे सगळं घेऊन येऊ दे. हॅपी न्यू इयर टू ऑल. अशा अजून बऱ्याच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटू. बाय.